रात्रीची शांतता आणि पहाटेच्या अंधारात अचानक कोल्हापूर हादरलं. जुना बुधवार पेठेतील तोरसकर चौकात आज पहाटे 3:30च्या सुमारास उसाने गच्च भरलेला ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झालेलं नुकसान मात्र अत्यंत गंभीर आहे. ट्रॅक्टरच्या जोरदार धडकेमुळे मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया गेलं. या पाण्यामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. शहराच्या मध्यवस्तीमधून नियमांना धाब्यावर बसवत सुरू असलेली ओव्हरलोड ऊस वाहतूक आता नागरिकांच्या सुरक्षतेसाठी थेट धोका बनत आहे. भरवस्तीतून अशी धोकादायक वाहतूक करण्याची परवानगी नेमकी कुणी दिली असा सवाल उपस्थित होतोय. वाहतूक पोलिसांचा या ट्रॅक्टर चालकांवर नियंत्रण का नाही हा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल जुना बुधवार पेठेतील नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने ऊस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखून धरण्याचा आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. विनाकारण होणारा हा त्रास आणि नुकसान आता सहन केलं जाणार नाही असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.